तुमचं नशीब आहे शेट, नशीब. तुम्हाला अशी बायको भेटली मी. मोठ्याने बोला ना. हे लय नशीब आहे. आवाज निघा ना फक्त नशिबाचा. माझ्यासोबत लग्न व्हावं म्हणून दगडू शेठला नवस केलाय की माझ्या वजना इतके पेढे वाटणार म्हणून. ओके, तर आज आम्ही माझा फेक बर्थडे करणार. शेठ माझा फेक बर्थडे. सो गाईज, माझं अरेंज मॅरेज आहे. मेकअप केलं. फाउंडेशन पा. आपलं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज म्हणजे लवकर. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आता जस्ट आमचा असा विषय झाला होता, म्हणजे जेवत होतो आम्ही आणि की आकांक्षा मला विचारत होती, ग बस तुझं लव्ह मॅरेज आहे, तुझं अरेंज मॅरेज वाटत नाही बिलकुल पण. तर याच्यावरती आज आपलं डिस्कशन झालंच पाहिजे, कारण की माझ्या पूर्ण घरातल्यांना असं वाटत नाही की आमचं अरेंज मॅरेज आहे म्हणून. तर आकांक्षा, तू सांग आता. काय सांगू मी ऑलरेडी सांगितले. मला तर वाटते लव्ह मॅरेजच नाही हो, ही पोरगी ऐकतच नाही. ही पोरगी सांगते का माझं लव्ह मॅरेज आहे. तर आपण हे शेटला विचारू. ते काय सांगणार आहे ते तर शेट, आपलं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? आता मी तुला सांगू सांगा ना. मला नाही, ह्या युट्यूबला सांगा. अहो खरं सांगा ना. अहो आता तर त्यांना पटेल खरंच. लव्ह मॅरेज आहे ना. लव्ह मॅरेज आहे. तर गाईज 2 मिनिट आपण तो विषय बाजूला ठेवू. शेटने मस्त ड्रायक्लिनिंगचे कपडे आणलेले आहेत. हा ब्लॅक मस्त दिसतोय शेड. बघा हा व्हिडिओ बघा तुम्ही किती छान दिसताय. अहो का नको? मंदिरात नाही ब्लॅक घालून. कोण म्हणलं असं मंदिरात ब्लॅक नाही घालत? तुम्ही नाही जाणार, मग तो प्युअर व्हाईटच घाला. तो येल्लो कुठे आहे? बघा नाही येत असेल. अहो आपण मॅचिंग होऊ शेट. अरे येल्लो ड्रायक्लिनला टाकलाय मगाशी, तो लाईन वाला. तर गाईज, आम्ही आज निघालोय स्वामीनारायण मंदिरामध्ये, कारण की आम्ही लास्ट टाइम गेले होते तेव्हा शेट नव्हते माझ्यासोबत. आणि यावेळेस मी असं म्हटलं, हे माझे केस असे का उभे राहत आहेत आकांक्षा? इग्नोर करा. तर आम्ही आज चाललोय शेट सोबत. तर आम्हाला दोघांना आज कपलचे व्हिडिओ बनवायचे. तर म्हटलं आज हा ब्लॉग बनवूया, कारण की जाताना येताना आम्ही काय मस्ती करतोय, आमच्या दोघांचं रिलेशन कसं आहे हे तुम्हाला मला आज दाखवायचं आहे. कारण की आज मला ही गोष्ट कळली. माझ्या लग्नाला 4 वर्ष होत आले म्हणजे पुढच्या महिन्यात 4 वर्ष कंप्लीट होणार आहे. तरीही माझ्या घरच्यांना अजून डाऊट आहे की यांचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज, आणि त्यांनीच जमवलंय म्हणून तरी बरं आहे. सो आज आपण हे डिस्कस करणार आहे. सो गाईज, स्टे ट्यून. शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा, कारण की मजा येणार आहे तुम्हाला. मला तरी असं वाटतं, कारण की शेट आहेत ना ह्या ब्लॉगमध्ये. ज्या ब्लॉगमध्ये शेट असतात त्या ब्लॉगमध्ये खरंच लय मजा येते, कारण की ते असं काहीतरी बोलून जातात ना. ते एकतर जास्त बोलत नाही, पण काही बोलले ना तर ते भाई पूर्ण व्हिडिओ जोरात होऊन जातो. सो स्टे ट्यून. आज तुम्हाला कळणार आहे आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. कळणार काय, सगळ्यांना माहिती आहे, बट स्टिल. हो गाईज, आम्ही रेडी आहोत आणि आता निघणार आहे. मी कानातले घातलेले नाही आहेत, कारण की ते खूप हेवी आहेत. तर मी म्हणते जेव्हा शूट करेल तेव्हाच मी घालेल. आणि आमच्या शेटचा मेकअपच आवरत नाही. किती वेळ झालं त्यांचं पावडरच चाललंय. बघा ते पावडर कशी लावतात, सगळी तर खाली दिली फेकून. आणि आता काय उरतं काय माहिती हे तोंडाला लावायला. तरीही मी बघा किती गोरी दिसते. पावडर लावून पावडर न लावून नाही, मी मेकअप केलाय. फाउंडेशन नाही लावत मी शेट. सरका सो गाईज चलो. तर मी आज मस्तपैकी जुत्ती घालणार आहे, जी की मी तुळशीबागचा जर माझा ब्लॉग बघितला असेल तर त्यातून घेतलेली आहे. 250 रुपयाची. दिसत का नाही? दिसली. चला ना शेट. हा
छान दिसताय छान दिसताय. तुम्हाला माहिती आहे ह्या शेटकडे ना 100-150 व्हाईट शर्ट असते आणि त्या व्हाईट शर्ट शिवाय ते घालतच नाही. त्यांना मी आज म्हटलं तर ब्लॅक शर्ट राहू द्या, तो छान दिसतोय, पण त्यांनी नाही ठेवला. आणि आता प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती आहे त्यांचा व्हाईट शर्ट कंपल्सरी. आणि माझे दरवेळेस वेगळे कपडे असतात. मग असं वाटेल ना की सगळ्यांना की ते एकच शर्ट घालतात की काय. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं नाही, ज्याला वाटतं त्याला वाटतं. गेले उडत. चावी घेतली का रोगीची? नाही घेत. मी पण नाही घेतली. या मुलीने मध्ये मागच्या वेळेस चावी ठेवली होती. तो ब्लॉग पण असणार. गाडीची चावी राहिली. शेट काय म्हणून चाललेत तुम्ही पुढे? मग रूमची चावी, गाडीची चावी, लाईट फॅन सगळं बंद. अँड आम्ही निघालो आता. सॉरी बॅगच विसरली. नाथे. तुम्ही नाथे, मी नाही नाथे. नाथे कुठून आणला की नाही शब्द. माझी बॅग मला काहीच पकडता येईना झालंय ना. बॅग ना कॅमेरा ना काय. घेतली बॅग आणि हम चले. बघा आता ते सॉन्ग ऐकले ना, आज दिवसभर तेच सॉन्ग ऐकणार सगळे, म्हणजे सॉरी बोलणार सगळे. हर रात यादों की बारात ले आए, मैं सांस लेती हूँ तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है, मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है, पल पल दिल के पास तुम रहती हो. लोकांना वाटेल कोण सिंगर आला इथे, तर प्लीज गाईज माझ्या आवाजाला इग्नोर करा, कारण की मी कधीच सॉंग्स बोलत नाही. आज काय मूड झाला काय माहिती म्हणून मी बोले. तर आता उन्हामध्ये माझा ग्लो बघू शकता तुम्ही. छान दिसते ना माहिती आहे मला. तर आज आहे आमच्याकडे दादाची न्यू गाडी किया. ॲक्च्युली आता मी चालली आहे स्टुडिओवरती. एक ॲडमिशनसाठी इन्क्वायरी आहे. सो ते आलेत भेटायला आणि त्यांना मलाच भेटायचं आहे. तर पहिलं मी त्यांना भेटणार आणि मग तिकडून मी डायरेक्ट निघणार आहे. हा व्लॉग खूप मोठा होणार आहे कारण की मी खूप गप्पा मारणार आहे आज तुमच्यासोबत. आणि गाईस सी मी किती छान दिसते. आलो आम्ही आमच्या वैष्णवी अवटी मेकओव्हर स्टुडिओमध्ये आणि ही आहे मी. या 3 मुली कशा सुंदर दिसत आहेत कारण की ती मी आहे. आणि हे बघा हे कसे जळतायत माझ्यावरती. आणि मी चाललेली आहे आतमध्ये. शेट आलीच मी 10 मिनिटमध्ये. म्हणा ना येऊच नको. ये लवकर असा नवरा असावा. शेट. तर गाईज आता मी दीदीला सुद्धा विचारणार आहे हा प्रश्न. ओके दीदी ठीक आहे मी तुला दाखवत नाही तर तुला मी विचारते. ठीक आहे विचार. माझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे तुला काय वाटतं? टू बी ऑनेस्ट. अरेंज मॅरेज. आता दीदी माझ्या जवळची याचा अर्थ दीदीला तर माहिती असणार ना. ऑब्वियस आहे दीदी दिवसभर रात्रभर म्हटलं तरी माझ्यासोबत असते क्लासेस सुरू असतात तेव्हा. सो गाईज माझं अरेंज मॅरेज आहे हे सांगावं लागतंय मला ओरडून. कसं यार. सो गाईज शेट आता शायनिंग मारणार आहेत. ओ माय गॉड ओ माय गॉड. लय ऊन लागतंय गाईज. हेच कारण आहे की आम्ही आमच्या गाड्या ब्लॅक करून घेतलेल्या आहेत कारण की एवढं ऊन लागतं की हे बघा पुढे बसणारा तर तापून निघतो आणि त्याच्यामुळे आकांक्षा मस्त गाड बसली असेल. काय आकांक्षा जाळीवर घेते. अरे आपण नवीन गाडीत बसलोय. आकांक्षा घे वरती आणि याच्यात अडकव. तिकडून अडकव ना आकांक्षा. येस आकांक्षाची सोय झाली. आमचं काय जाऊ द्यात गाईज. आता आम्ही निघालो फायनली. शेट लावा ना तुम्ही गॉगल मस्त दिसतोय तो उडून. मला गरम आहे त्याला थंड करते. थांबा मी एसी समोर ठेव. बघा तुमचं नशीब आहे शेट. नशीब तुम्हाला अशी बायको भेटली मी. मोठ्याने बोला ना. हे लय नशीब आहे. आवाज निघा ना फक्त नशीब. म्हणजे अहो लोकांना वाटेल माझा किती जाच आहे तुम्हाला. शेट बिलकुल जाच नाही अहो माझं तुम्हाला.
अहो एक व्हिडिओ आला होता, त्यामध्ये काय लिहिलं होतं माहितीये का, माझा व्हिडिओ होता तो आणि कोणतरी अपलोड केला होता आणि त्यात असं लिहिलं होतं की 16 सोमवार करायला चालू करा जर अशी बायको पाहिजे असेल तर. बघा, आणि तुम्हाला बिना एकाच पण सोमवार न करता तुम्हाला ही बायको भेटली. तुला काय माहिती केले का नाही? तुला काय माहिती केलं का नाही? म्हणजे केलं का तुम्ही? मिशनवर केलं. गाईस तुम्हाला मी एक गोष्ट आता मी सांगते तुम्हाला. फ्रंट कॅमेरा चालू करू द्या मला. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. या व्यक्तीने माझ्यासोबत लग्न व्हावं म्हणून दगडूशेठला नवस केलाय की माझ्या वजना इतके पेढे वाटणार म्हणून. ओके, ह्या व्यक्तीने. आणि 4 वर्ष कशाला म्हणतात, 4 वर्ष झालेत आमच्या लग्नाला आणि अजून यांनी नवस गणपतीला हे पण म्हणलं होतं जाऊ 50 किलो जे होईल तवा वाटेल. आणि 50 किलोला मी 1 किलो नेहमी राहते. माझं 50 किलो होतच नाही. माझं 49 वरती जाऊन मी स्टॉप करते. आणि काही शेठ हे नव्हतं बोलल्या, तुम्ही खोटं नाही बोलायचं बिलकुल सुद्धा. म्हणजे दगडूशेठ गणपती बाप्पा किती ऐकतात बघा. नवस करा तुम्हाला पण कोणासोबत लग्न करायचं असेल तर. पण ह्या व्यक्तीने नवस फेडलेला नाहीये का? तुम्हाला वाईट वाटलं का त्यानंतर देवाने का नवस पूर्ण केला म्हणून? आम्ही गेलो होतो त्या दिवशी. मी केलाय का नवस फेडायला? काही नाही, एक वीक तसं काही नसतं. तुमचा नवस तुम्ही फेडा. आम्ही पोहोचलो इथे 2.5 तासाच्या प्रवासानंतर. माहितीये का काहीच, म्हणजे 1.25 तासाचं डिस्टन्स दाखवलं आणि 2.5 तास लागले आम्हाला इथे पोहोचायला. आणि बघू शकता मंदिर. आणि अजून एक गोष्ट झालीये माझ्यासोबत की मी इयरिंग्स आणले होते ना, जे की मी म्हटलं गाडीत जाऊन घालेल, आणि त्याचे ते कानातले ते दांडी होती ना त्याची एवढी मोठी आहे की ती माझ्या कानातच जात नाहीये. सो मला असं सिम्पल मध्ये शूट करावं लागणार आहे. म्हणजे एवढे सारे कानातले असून उपयोग नाही. मी एखादं एक्स्ट्रा ठेवायला हवं होतं इन केस मला लागणार असतं. बट ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही. पल्लवीला फोन केला मी, तर पल्लवी पण येत होती ना भेटायला. मग तिला म्हटलं तुझ्याकडे काय असेल एक्स्ट्रा तर घेऊन ये. इन केस जर ते छान वाटलं माझ्या ड्रेसवरती सूट झालं तर आपण ते घालूया. फायनली आता पोहोचलोय. सूर्य खाली जाण्याआधी मला व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी एवढी धावपळ चालली होती म्हणून आम्ही लवकरच निघालो होतो. कारण लास्ट टाइम मला हे सनसेटचे जे व्ह्यूज आहेत ना ते भेटले नव्हते. सो यावेळेस मी ठरवलं होतं की मला हे हवंय म्हणजे हवंय. किती लांब आहेत ते. लवकर आले बाय पल्लू. बाय बाय. चालली मी परत ये. नुसतं चालली बिर्याणी खायला. चिकन बिर्याणी खायला येणार आहे. पल्लू नाही, आमचे दाजी बनवणार आहेत. दाजींना सांग गेलो आम्ही म्हणून. तुम्ही आलाय म्हणून गेलो म्हणा. हा, नाही तर बिर्याणी खाऊनच गेलो असतो म्हणा. चला तुम्हाला अजून पण बोलते मी, थांबा. तुझ्या हातची नाही खायची. इकडूनच जा. तुझ्या हातची नाही खायची बिर्याणी. आम्हाला दाजींच्या हातची खायची. करावं लागतं त्याच्यामध्ये. तर गाईस तुम्ही बघत असाल की मी शेट मी किती वेळाने माहिती का मोबाईल चालू केलाय ब्लॉग घ्यायला. मी विसरली होते ब्लॉग घ्यायचा. बोला की आता काय असले तुम्ही मला सांगा. त्यांना ना हा त्रास आहे का मी तुम्हाला म्हणते ना हे गाईज हॅलो गाईज त्यांना आवडत नाही ते गाईज बोललेलं. पल्लूच्या घरी गेलो होतो. तुम्हाला आता ते छोटे छोटे क्लिप्स दाखवेल मी. आणि मग तिथे मी कपडे मस्त चेंज केले कारण की ना असं कसं तरी झालं होतं ना त्या कपड्यांमध्ये आज झालं होतं. कधी चेंज करून मस्त जीन्स टॉप घालेल कारण की पुढे जाऊन मला शॉपिंग करायची होती दिवाळीची. तर शॉपिंग इन द सेन्स आपल्याला ते कंदील वगैरे जे असतं ना ते घ्यायचं होतं. पण आमचा प्लॅन तो पण फिसकटला कारण की आम्हाला इथेच आता मी डेक्कनला आहे आणि मला इथेच वाजलेले आहेत 9:30. आता जेवणार कधी, जाणार कधी, शॉपिंग करणार कधी. सो आता बघू म्हटलं रोडने जाता जाताच आपल्याला काही भेटलं तर घेऊ. तर मी अशी माझी बडबड चालू होती तर अक्षरशः शेट वैतागलेत माझ्या बडबडीला. मला भूक लागली. भूक बाकी काय नाही झालं. नाही तुम्ही वैतागले. मी म्हणलं ना तुम्हाला शेट काय झालं होतं मला. काहीच खाल्लं नाही सकाळी.
खरंच आम्ही काहीच खाल्लेलं नाही आज आम्ही नुसते वेडी झालेलो आहे, काही कळेना झालंय. आणि मला शॉपिंग म्हटलं का मला भूक नाही लागत, मला काहीच नाही लागत असं आहे माझं. सो नाही भूक तर खूप लागली आहे, मला पण लागली आहे. पहिलं खायचं की पहिलं शॉपिंग करायची? पहिलं खायचं आणि बाकीचं नंतर. ओके थांबा, शेट उडवता का त्यांना? हा तर आम्ही या रोडने चाललो होतो, कोणता आपला वारजे टू डेक्कन म्हणजे पूर्ण कोथरूड वगैरे त्या रोडने, सॉरी नळ स्टॉप वरून आलो आम्ही. तर मग मी माझ्या सगळे नाही का जुने किस्से सांगत होते. मी कॉलेजला इकडेच होते ना कोथरूडला राहायला, तर मग मी सगळ्या शेटला सांगत होते आम्ही इकडे गेलो, आम्ही तिकडे गेलो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. तर ते मला म्हणतायत की बास वैताग आला आता तुझं ऐकून, तू इथे गेली तिथे गेली आम्हाला माहितीये, तू कुठे कुठे गेलीयस असं. म्हणजे ऐकायला कुठे शेट इथे काय संबंध, आपल्याला गाडीच लावता येणार नाही. गर्दीचं सोडा. हे बघा आम्हाला एक तर सकाळी फाईन बसलाय. हे बघा इथे साईनाथ खानावळला आम्हाला जेवायला जायचं होतं, तिथे एवढी गर्दी आहे भयानक. नाही ही नाही नो एंट्री, इथून जाऊ शकतो आपण. येताना इथून नो एंट्री तिथंच पकडलेलं. हे तर या पोरूसोबत कुठे जायलाच नाही पाहिजे बाबा, कुठून कुठून गाडी घालून सांगता येत नाही. शेट म्हणजे इथे गाडी लावून जायचं आपल्याला तिकडे. काय करायचं? मी नाही येणार त्या गर्दीत जेवायला, म्हणजे तिथे लावा 10 तास लाईन आणि मग कुठे लाईन येणार आपली. आकांक्षाला वाघोलीचं लोकेशन. मगाशीच आपण जेवायला पाहिजे होतं शेट तिथं. तुम्हाला भूक लागली का, तुमचं डोकं दुखतं का, मला हे सांगा तुम्ही. कारण की मला दादाला म्हणजे माझी जी जाधव फॅमिली आहे ना त्यांच्यात तशीच गोष्ट आहे. जर भूक नाही हो, आमच्या बाबतीत जरा अति होतं. जाधव फॅमिली आमची जाधव म्हणजे ती फॅमिली. आमचं कसं आहे माणसंच नाही जाधव फॅमिली. म्हणजे तू ऍक्सेप्ट केलं ती गोष्ट का तुम्ही माणसं नाहीयेत, आम्ही माणसं आहेत बाबा. तर आम्ही काय, आम्हाला ना खूप भूक लागली ना की आमचं एकतर डोकं दुखतं आणि खूप चिडचिड होते, आणि एवढी चिडचिड होते की ती कोणावर तरी निघते आणि असे वाद होतात की बस मग तोंडावरती कंट्रोल राहत नाही. असं तुमच्यासोबत पण होतं का? मी त्यांना विचारते, मी तुम्हाला कुठे असं बोलतीये की तुम्हाला नाही होते म्हणून. आणि या मॅपच्या भरोशावर तर प्लीज कुठे जाऊ नका गाईज, कारण की सॉरी मी गाईज म्हणत नाही. तर गाईज मला हे सांगा तुम्ही की मी काय बोलू तुम्हाला, गाईज नाही बोलू तुम्ही काय बोलू, तुम्ही सांगा शेट. मी गाईज नाही बोलू तुम्ही काय बोलू. ह्या व्यक्तीला गाईज ह्या गोष्टीची चिड आहे, आली गाईज बोलायला लगेच असं बोलतात, तर मी काय बोलू. कसं काय मंडळी कशी आहात असं बोलू का? मग काहीतरी बोलावं लागेल ना, असं कसं मी नाही बोलणार काही. आणि काय माहिती ह्या तोंडावर कंट्रोल नाहीये माहितीये का, कारण की मी नुसती बोलते असं मलाही आता वाटायला लागलंय शेट. म्हणजे बघा मी काय बोलतेय ते नाही महत्वाचं. फुकट कुठे वेळ घातला, तिथूनच तसाही तसं रोड होता शेट. तेवढाच वेळ लागणार होता. हा पण एवढंच की तिथे आपल्याला काहीतरी शॉपिंगला भेटलं असतं. घ्या ना शेट उलटा प्लीज. FC ने जाऊ ना आपण. अहो ते स्वस्तातले कपडे घेतले असते ना, आकांक्षा ते 40-50 वाले कपडे घेतले असते ना आपण. संदीपला जाऊया, सगळ्यात सोपं इथं. ते काय इथे संदीप वर चढलं की लगेच तुम्ही लावा ना, मी कशाला लावू तुमच्या त्याच्यात ऑलरेडी. आणि मी व्लॉग कोण घेईल जर मी लोकेशन लावलं तर. लोक खाऊन इथून चालल्यात आणि आम्ही आता इथे आलो. अचानक भयानक आमचा बार्बेक्यूचा प्लॅन झाला. दिवसा आम्ही मस्त देवदर्शन करतो आणि रात्रीच मस्त नॉनव्हेज वरती ताव मारतो, अशी झाली गंमत. नाही तर आज आम्ही माझा फेक बर्थडे करणार. शेट माझा फेक बर्थडे. आणि तुम्ही असं जेन्युअनली म्हणा की तुझ्यासाठी गिफ्ट वगैरे आणलंय असं तसं म्हणा नाही का. हा माझ्या बायकोचा बर्थडे म्हणायचा आज. ओके मस्त टाळ्या बिळ्या वाजवा. सो गाईज आज माझा बर्थडे आहे, मला विश करा सगळ्यांनी. खोटा बर्थडे खरंच मज्जा येईल. माझा व्हिडिओ काढा आकांक्षा. आणि या शेटला वैताग दिला इथल्या वॉचमॅन काकांनी, अशी गाडी लावा तशी गाडी लावा. आणि ह्या व्लॉग मध्ये मी खूप बोलते असं वाटतंय ना, कारण की मी बोलणार, कारण की नंतर मला तो व्हॉइस ओव्हर द्यायचा म्हणून कंटाळा येतो आणि तसले व्लॉग चालत पण नाही हे मला कळलंय. आणि शेट आज व्हेज खाणार आहेत, नाही जोक. आज मेरे दिल की बात इन लोगों ने सुन ली है गाइस, क्योंकि आज ऑफर आहे यहाँ पे. आणि आम्हाला तर माहित पण नव्हतं. मी अचानक भयानक आलो इथे. 699 मध्ये आज आम्हाला जेवण भेटणार आहे.
699 699 आणि 699 असं आमचं आज बिल होणार आहे. सो आज शेट आपण ड्रिंक पण घेऊ शकतो. ड्रिंक्स म्हणजे कोल्ड ड्रिंक्स वगैरे, मोहितो ते पण त्याच्यात घ्यायचं का. शेट माहिती आहे का, दरवेळेस आलं नाही यांना चुनाच लावतात. म्हणजे दरवेळेस मोहितो वगैरे आम्ही घेतो आणि काय नाही दे कॉम्प्लिमेंटरी करून ते पण बिचारे देतात. माहिती आहे का, आम्ही डेलीचे कस्टमर आहे ना यांचे. आम्ही 1 महिन्यातून एकदा तरी आम्ही येतो इथे. सो आम्ही डेलीचे कस्टमर म्हणू शकतो. ते आता म्हणत होते की बढ़िया टाइम पे आए हो आप, आज बहुत अच्छी ऑफर आहे वगैरे वगैरे. सो या ऑफरचा लाभ आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. पण आम्ही या कामाचे नाही. म्हणजे 699चं मी 200 रुपयाचं पण खात नसेल का, तर म्हणजे पोटात जागा तर पाहिजे ना तेवढं खायला. पण ठीक आहे, व्हरायटीज जास्त भेटतात त्यामुळे आवडतं आम्हाला हे. सो बघूया आज आपण किती खातोय. किती मन लावून खाणं चाललेलं आहे. सुरुवात लॉलीपॉप पासून केली आहे. आता व्हेज मधलं पण सगळं ट्राय करणार. पाणीपुरी, पास्ता, आलू टिक्की. बघा गाईज, आम्ही बार्बेक्यूला येऊन काय खातोय. ही दुसरी प्लेट आहे आमची आणि ही काय दही पुरी आहे. पाणीपुरी छान आहे. माझ्या गाईज लोकांना दाखवू द्या तुम्ही काय काय आणलं. हे बघा शेत, हे असं खाल्लं तर तुमची तब्येत कशी कशी कमी होणार शेत. काय करायचं करून. हे बघा, आमच्या शेटला गोड एवढं आवडतं की मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि त्यांचीच बहीण आहे ही पोरगी, तिचं पण तुम्ही ताट बघू शकता. आणि कशी यांच्या तब्येती कमी होतील गाईज तुम्ही मला सांगा. ते सोडा, माझं ताट तुम्ही बघा. याला बोलतात हेल्दी खाणं, याला बोलतात पचेल असं खाणं, माहिती आहे का. तर असं खाल्लं पाहिजे की नाही मला सांगा तुम्ही. हे बघा काय बोलली आकांक्षा, परत बोल ना काय बोलली. तुम्ही सांगा ती काय बोलली. त्याच्यात आईस्क्रीम टाकून पाहिजे, व्हॅनिला आईस्क्रीम टाकून खायचं. म्हणजे तू एका दिवसात 10 किलो वाढशील माहितीये का. कशात. हा जो प्रकार आहे ना हा गुलाबजामुनचा, हा मला बिलकुल आवडत नाही गाईज. मी म्हणजे मला आठवत नाही मी लास्ट टाइम ते कधी खाल्ल्याने. आणि आणले होय, मला वाटलं एक नाही खाल्ला. किती आणले तू खाणार आहे, मी खाणार. मला आवडत नाही, तुम्हाला माहित नाही का. सो माझ्या नवऱ्याने मला हे एवढं भारी दिलंय. सॉरी शेट, तुम्हाला नवरा नाही म्हणायचं असं सांगितलंय ना मला. कोणी. त्या बाबांनी काय सांगितलंय त्यांनी मला बोलायला. मालक नाही, मालक. देखो गाईज ये लडकी काहीच नाही मंडळी. सो गाईज, आज माझा बर्थडे आहे. तर आज मी बर्थडेचा केक कट करण्यात आहे ना फुकटचा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. So, how was your birthday experience? Best birthday ever. आपकी वजह से भैया. तर गाइस, पेट दबा के खाया है पता है. आता पॅन्ट फिट झाली आणि सोबतच आम्ही आमचा केक पण सोबत घेऊन निघालोय. लाज नसल्यासारखं फेक बर्थडे सेलिब्रेट केला आणि वरून केक पण घेऊन चाललो. अरे उघड ना भावा.
आता मी घालणार मस्त पैकी मांडी, कारण की खूप खाल्लंय आज. मग कोणी खाल्लं? हा मी पण लय खाल्लं. तुम्ही उलट राईस वगैरे नाही खाल्लं, मी तर राईस पण खाल्ला. वरून केक पण घेऊन चालली सोबत. केक ना जातो आता आपण कोणाला तरी देऊ. शेट कोणी दिसलं तर थांबा. हा तरी पण चालेल. म्हणजे मी अजून थोडं खाल्लं असतं ना तर मला उलटीच झाली असती. तर गाईज, तर मंडळी, गाईज नको आतापासून बोलायला, आपण मंडळीची सवय लावू. तर मंडळी, आजचा दिवस एवढा सुंदर होता. शेवटचा मी तिथून हे पण सोप पण घेऊन आलोय. तर हा व्लॉग कसा वाटला? मी दिसत नाही ना तुम्हाला, मला माहिती आहे. येस. तर हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. असे व्लॉग्स तुम्हाला आवडतील का? मी काय काय करते, कुठे कुठे फिरते, शेट सोबत कसा टाइमपास करते, तर ह्या गोष्टी बघायच्या असतील तर कमेंट मध्ये मला कळवा की असे व्लॉग्स अपलोड करत जा म्हणून. मी नक्की ट्राय करेल की हे व्लॉग्स लवकर लवकर अपलोड करायचे, कारण की असं दिवसभर माझं तोंड चालूच असतं. तर मी ते तुमच्यासोबत व्लॉग मध्ये शेअर करेल, म्हणजे मलाही बरं वाटेल की चला बा आपली ही बडबड कोणतरी ऐकतंय. हो की नाही शेट? फक्त शेटच सोडून नाही, सगळेच माझी बडबड ऐकतात. आणि शेटला आता सवय झाली, मी जर एखाद दिवशी गप्प बसली ना तर त्यांना असं वाटतं का मला काहीतरी झालंय किंवा काय, किंवा मी रुसलीये. त्याच्यामुळे त्यांनाही सवय झाली की मी बडबड नाही केली तर त्यांना विचित्र वाटतं. सो मला बडबड करावीच लागते. सो गाईज, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. जर हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या, शेअर करा. आणि अजून कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा. बाय गाईज, लव्ह यू ऑल.